नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूयात सुपरफास्ट 50 बातम्या. मनोज जरांगे 16 सप्टेंबर पासून पुन्हा उपोषण करणार. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या आदल्या दिवसापासून उपोषण करणार. जरांगेंची माहिती. नागपुरात ऑडी कारची 2 कार आणि एका दुचाकीला धडक. बावनकुळेंचा मुलगा संकेत बावनकुळेकडे विरोधकांचं बोट. FIR मध्ये बावनकुळेंच्या मुलाचं नाव नसल्यानं विरोधक आक्रमक. भाजप खासदार धनंजय महाडिकांच्या बहिणीने घेतली शरद पवारांची भेट. पुण्यातील मोदीबागेत गायत्री कुपेकरांनी पवारांची भेट घेतली. भेटीचं कारण स्पष्ट. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकरांना राज्यपाल नियुक्त. विधान परिषद आमदार करा. मानकरांच्या कार्यकर्त्यांची मागणी. शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांनी अजित पवारांची भेट घेतली. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत वसंत चव्हाणांचे पुत्र रवींद्र चव्हाणांना उमेदवारी देण्याची मागणी. नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीत एकमतानं ठराव पारित. संजय राऊत 12 तारखेला नांदेड आणि सोलापूर दौऱ्यावर. दक्षिण सोलापुरात अमर पाटील यांच्या कार्यालयाचं उद्घाटन करणार. तर 15 तारखेला ठाकरे आणि संजय राऊत पैठणमध्ये. नाशिकच्या येवल्यात मंत्री छगन भुजबळांकडून शिवसृष्टीच्या कामाची पाहणी. लवकरच शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन होणार. नागपुरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या गणेश मंडळांना भेटी. भाजपचे इच्छुक उमेदवार नरेश बर्डेंच्या सार्वजनिक गणेश मंडळांना भेटीगाठी. छत्रपती संभाजीनगरमध्ये राजश्री उमरे यांच्या उपोषणाचा आज 9वा दिवस. संभाजीनगर येथील क्रांती चौकात उपोषण सुरू. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून विविध मागण्या. अहमदनगरमधील अकोले मतदारसंघाचे आमदार किरण लहामटेंच्या तिरंगा यात्रेचा समारोप. यात्रेच्या रॅलीत किरण लहामटेंची पत्नीसोबत फुगडी. पूर्व विदर्भाला आज ऑरेंज अलर्ट. तर गडचिरोली जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. नागपुरात रात्रीपासूनच पावसाची संततधार. गोंदिया जिल्ह्यात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस. शहरातील रिंग रोड आणि कुडबा परिसर पाण्याखाली. अनेक घरात पाणी शिरलं. सार्वजनिक मंडळातही पाणी साचलं. गडचिरोली भामरागड तालुक्यात पूरस्थिती. 60 ते 70 घरं पाण्याखाली. आलापल्ली भामरागड छत्तीसगड राष्ट्रीय महामार्ग बंद. गोंदिया शहराच्या लगत असलेल्या नाल्यात घरं वाहून गेलं. घरातील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना. गोंदिया जिल्ह्यातील खासगी सरकारी शाळांना सुट्टी जाहीर. मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते बंद असल्यानं जिल्हा प्रशासनाचा निर्णय. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाची हजेरी. जनजीवन विस्कळीत. सोयाबीन, कापूस, मिरची पिकांना फटका. गोंदिया शहरात जोरदार पावसामुळे रिंग रोड आणि कुडवा परिसरात पाणीच पाणी. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. नागरिकांची तारांबळ. भंडारा जिल्ह्यात रात्रीपासून सर्वदूर पावसाची हजेरी. पावसामुळे भात पिकाला नवसंजीवनी मिळण्याची आशा. अकोला शहराला पाणीपुरवठा करणारे काटेपूर्णा धरण 97.14% भरलं. काटेपूर्णा धरणाचे 2 दरवाजे उघडले. अकोलेकरांना दिलासा. भंडाऱ्यात पावसाची संततधार. गोसीखुर्द धरणाचे 29 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले. 1,18,318 क्युसेक पाण्याचा विसर्ग. लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचं अतोनात नुकसान. शेतात पाणी साचल्यानं सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव. नंदुरबार जिल्ह्यात सोयाबीनला 7,000 रुपयांचा हमीभाव देण्यात यावा. शेतकऱ्यांची मागणी. लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर लाडक्या शेतकऱ्यांच्याही मागण्या मान्य करा. शेतकऱ्यांची मागणी. वाशिम जिल्ह्यात 1 ते 3 सप्टेंबर दरम्यान 106 मिलीमीटर पावसाची नोंद. सोयाबीन, कपाशी, तूर आणि मूग पिकांचं नुकसान. शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी. सांगली जिल्ह्यात लसणाचे भाव गगनाला भिडले. आवक नसल्यानं लसूण प्रति किलो 400 रुपयांवर. गृहिणींचं बजेट कोलमडलं. सोलापुरातील करमाळ्यात उडीदाचे भाव पडल्यानं शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला. हमी भावाप्रमाणे भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नांदेडमध्ये आदिवासी भटक्या विमुक्त जमातींचा विविध मागण्यांसाठी मोर्चा. पारंपरिक वेशभूषा परिधान करून मोर्चात सहभाग. जळगावासह 40 गावात भाजीपाल्यांच्या दरांमध्ये मोठी वाढ. कोथिंबीर जुडी 250 रुपयांवर. सामान्यांचे हाल. पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली.
नंदुरबार जिल्ह्यात पावसाची विश्रांती, शेती कामांना वेग, पिकांना फवारणी अंतर्गत मशागतीच्या कामांना वेग, तर शेती कामांमुळे मजुरांना रोजगार. इगतपुरीच्या पिंपरी सदोमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत 6 वर्गांसाठी एकच शिक्षक नसल्याने पालकांनी शाळेला टाळं ठोकलं, शिक्षक देण्याची मागणी. जळगावातील मध्य प्रदेश आणि विदर्भाला जोडणाऱ्या रस्त्याची चाळण, गोडसगाव आणि पूर्णार फाटा दरम्यान रस्त्याची मोठी दुरवस्था. गणेश विसर्जन मिरवणुकांमुळे पिंपरी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून उद्या वाहतूक मार्गात बदल, भोसरी, सांगवी आणि हिंजवडी परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्याचे आदेश. पुण्याच्या खेड तालुक्यातील कनेरसर गावाला सार्वजनिक उपक्रमासाठी जागा देण्याची मागणी, ग्रामस्थांचं एमआयडीसी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये आदिवासी कोळी समाजाचा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिय्या, तहसील कार्यालयासमोर 5 दिवसांपासून ठिय्या आंदोलन. वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील कोलगावात मुलांची मोफत आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन शिबिर, मुलांच्या आरोग्याची तपासणी करत पालकांना मुलांच्या आरोग्याबद्दल मार्गदर्शन. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी शहराला ऐन सणासुदीत आठवड्यातून 2दाच पाणी पुरवठा, शहरवासियांना त्रास, पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. चाळीसगाव शहरातील घाटरोड नागद चौफुलीवरील मुख्य पाईपलाईनला गळती, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनला गळती, हजारो लिटर पाण्याची नासाडी. परभणीच्या खंडोबा बाजार येथील लोकराज्य मित्रमंडळाकडून लाडकी बहीण योजनेचा देखावा, गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टेंकडून देखाव्याची पाहणी. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये आमदार हिरामण खोसकरांकडून भजन साहित्याचं वाटप, 35 भजनी मंडळांना साहित्याचं वाटप. धाराशिव जिल्ह्यात 183 गावात एक गाव एक गणपती उपक्रम, दरवर्षी अनेक गावातून मोहिमेला वाढता प्रतिसाद. नाशिकच्या अशोकनगर परिसरातील गणेश मंडळाकडून तिरुपती बालाजी मंदिराच्या गाभाऱ्याची आरास, फंडाचा राजा मंडळाने साकारलेली आरास पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. रिजन्सी अँटिलियामधील भव्य मंदिर आणि गुरुद्वाराचं रिजन्सी निर्माण लिमिटेडचे सीएमडी महेश अग्रवाल यांच्याकडून बांधकाम, कल्याण उल्हासनगरच्या लोकांना भेट. नागपूरमध्ये स्पा आणि सलूनच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 5 तरुणींची सुटका तर एका आरोपी महिलेला अटक, नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई. मधील पंचवटी कारंजा परिसरात रात्रीच्या सुमारास युवकाची हत्या, अतुल सूर्यवंशी असं हत्या झालेल्या युवकाचं नाव, पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरू. वर्ध्यात दुचाकीवरून दुधाच्या कॅनमधून दारूची वाहतूक, देवळी ते कळंब मार्गावर सापळा रचत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 1,29,000चा मुद्देमाल जप्त करत दोघांवर गुन्हा दाखल. बीडच्या परळी शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर. वाशिमच्या मालेगावातील पांगराबंदी गावात दारूबंदीचा ठराव, महिलांना मोठा त्रास होत असल्यानं ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव.